महाराष्ट्रामध्ये दिल्लीचे पेक्षा महाराष्ट्रासाठी मराठी अस्तित्वाचं, मराठी माणसांचं अस्तित्व दाखवण्यासाठी देखील आपल्याला महाराजांचं उदाहरण द्यावं लागतं, तरी देखील आपलं अस्तित्व तिथे दिसत नाहीये. तर त्यावर काय? नाही नाही, ते दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत जे आपलं आहे त्यातली एक ओळ आहे ती. आणि अजूनही राखतो की दिल्लीचे तख्त, म्हणजे ह्या देशाचं तख्त राखतो महाराष्ट्र. आज दिल्लीत सगळ्यात जास्त टॅक्स जातो तो महाराष्ट्रामधनं जातो. आज देश चालवायला सगळ्यात मोठा हातभार महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे दिल्लीचं तख्त राखतो कारण ती राजधानी आहे म्हणून. पण महाराष्ट्राचा खरं हार्ट काय असेल तर ते महाराष्ट्राचं आहे, देशाचं हार्ट काय असेल तर. आणि माझं काय म्हणणं आहे की हे जेव्हा हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला खूप राज्यांची नावं झाली, पण या अख्ख्या देशात फक्त एकच राज्य आहे ज्याचं नाव महाराष्ट्र आहे. ते कुठेतरी नियतीच्या मनात होतं. ते फक्त महाराष्ट्रच कायम राहावं याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आता. सर, पण तुम्ही म्हणालात आता की जरी दिल्लीचे तख्त महाराष्ट्र राज्य राखतो तरी देखील मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आपल्याला झगडा करावाच लागतोय. नाही, मला नाही वाटत तसं. माझं फक्त छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आता माझं शिक्षण जरी इंग्रजी माध्यमात झालं असेल तरी मी मराठीच बोलतो सगळीकडे. म्हणजे खूप मी ज्यावेळेला हिंदी करायचो तेव्हा बऱ्याच तिकडच्या नटांचा, म्हणजे अगदी अमिताभ बच्चनचं पण असायचं, अरे इधर हम लोग भी है, तुम्ही सगळे मराठीत बोलता, असं त्यांचं असायचं. पण त्यामुळे मला आहे ते, म्हणजे थोडंसं ते काय आहे, त्याला काय करायचं. म्हणजे मी कुठेतरी आपल्या मनात जे थॉट्स असतात ना, जे आपल्याला सांगायचे असतात, ते आपण त्या माध्यमातून कोणाच्या तरी तोंडून दाखवतो. कुठेतरी ते डिरेक्टरचे, रायटरचे थॉट्स असतात जे सिनेमात येतात. आणि मी म्हणजे शेवटचं जी माझी ती लाईन मी लिहिली आहे ती, श्वास माझा ध्यास माझा नसा नसात महाराष्ट्र माझा, तर तसं आहे मी आणि मी राहणार तसा. आणि मी इफ आय कॅन इन्फ्लुएन्स पीपल टू बी अ लिटल मोर प्राऊड ऑफ महाराष्ट्र, तर मला वाटतं मला खूप काही मिळवलंय मी. धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार. माझा प्रश्न सिद्धार्थसाठी आहे. तर सिद्धार्थ, जेव्हा तुम्हाला कळलं की चक्क तुम्हाला महाराजांची भूमिका साकारायची आहे, त्यासाठीचा तुमचा अभ्यास किंवा तो प्रोसेस थोडक्यात तुम्ही कसं सांगाल? दोन गोष्टींसाठी तयारी करायला लागली की मला म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यासाठी करायला लागलं. त्याच्यासाठी एक वेगळी मेहनत घेतली. आणि मेंटली आणि हां, तोच सेकंड आणि जास्त महत्त्वाचा पार्ट. मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा त्या स्क्रिप्टमध्ये सरांनी जे लिहिलं आहे, मला इतर कुठलीच वेगळी तयारी करण्याची गरज पडली नाही, कारण मी पूर्ण त्यांना सरेंडर केलं होतं आणि हे त्यांचं विजन होतं. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर खूप व्यवस्थित विश्वास ठेवून, कारण जेव्हा आपण ते वाचतो त्यावेळेला ते आपल्याला खूप रिलेट होतं, त्याच्यामुळे त्या शब्दांवर विश्वास ठेवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी ते डिलिव्हर केलं. त्याच्यामुळे मेंटली मी ज्या वेळेला तो सीन वाचायचो तर अशा बऱ्याच वेळेला मला स्वतःला झालं की त्याच्यात जे लिहिलेले वाक्य होते ते वाक्य पहिल्यांदा वाचताना मलाच खूप भरून यायचं आणि मलाच खूप त्याचा त्रास होत होता. त्याच्यामुळे मला कळत होतं की हे आता आपल्याला सगळ्यांना, मला आत्ता जसं फील झालं ते फील होण्यासाठी किती ताकदीने डिलिव्हर केलं पाहिजे, ही त्याची तयारी होती. पण सर होते. सर, माझा प्रश्न महेश सरांना असणार आहे. जेव्हा पहिल्या भागात, म्हणजे पहिला भाग अर्थात नव्हता, पण जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट तुम्ही केलात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपल्याला साक्षात टीव्हीवर पाहिली, म्हणजे आपण त्यांना पाहिलं. आणि इथे पण हाच फॉर्मॅट आहे, पण थोडासा ट्विस्टेड आहे तो फॉर्मॅट. आणि मग ती कल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली किंवा तो थॉट कसा होता ह्या पिक्चरचा? हा म्हणजे हा पिक्चर असा काही करता आलं होतं की पार्ट 2 करायचा आहे. जसं मी मगाशी सांगितलं ना, ह्या मुलांसाठी लिहिलेला पिक्चर. म्हणजे मी थोडासा सेल्फिश झालो की हा मुलांचा पुढचा पिक्चर माझा हवा आहे, कारण यांची कामं बघून मी खूप इम्प्रेस झालो होतो. तर येत गेला तो सिनेमा, म्हणजे ज्या वेळेला. आणि पहिला पार्ट हा वेगळा होता, त्याच्यात काही खूपच इम्पॉर्टंट इश्यूज मी हाताळलेले. पण हा एक वेगळा विषय हाताळलाय मी, कारण हा इश्यू मला खूप वर्षापासून त्रास देत होता की इट इज पथेटिक. म्हणजे जवळजवळ 1,20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आत्तापर्यंत. म्हणजे इमॅजिन करा की शिवाजी पार्क भरून जाईल एवढी लोकांनी आत्महत्या केली, आणि विच इज शॉकिंग. बरं, आणि काही काही गोष्टी त्यातल्या ऐकल्या ना तर अगदी काही
अगदी फालतू कारणासाठी, अगदी मुलाला युनिफॉर्म नाही आणला म्हणून, आणू शकला नाही म्हणून आत्महत्या. जी पहिली आत्महत्या त्याच्यात तर एका शेतकऱ्याने आपल्या 3 मुलांचं त्यांनाच भजीत विष ठेवून ठेवली आत्महत्या. तर ते इतकं काय आहे की आपल्याला तर ते थोडासा त्रास द्यायला लागला. त्यामुळे हा विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचावायची इच्छा होती आणि तो पोचवायला एक आवाज जगात त्यापेक्षा मोठा आवाज नाहीये या जगात, म्हणजे मी महाराष्ट्रात म्हणत नाही. इतकी पॉवर कुठली एका व्यक्तीमध्ये असेल ना तर ती फक्त शिवाजी महाराजांमध्ये. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की महाराज आपल्याला इथे दुसऱ्या फॉर्ममध्ये दिसतात. तुम्ही म्हणालात की यावेळेस जे महाराज आहेत ते खूप रागीट आहेत, तर त्यामागची कल्पना आणि थॉट कसा होता? नाही, मी तोच विचार केला की आजच्या परिस्थितीत म्हणजे महाराजांचं त्यांच्या राज्यावर किंवा महाराष्ट्रावर जे प्रेम होतं, तर ते महाराज जर आजच्या काळात आले तर ते किती चिडतील, हा एक थॉट आला. आणि ती जी परिस्थिती बघून ती चीड आहे ती मला लिखाणात आली. आणि जी मला माहिती आहे की पहिल्या काही 1-2 सीनला सिद्धार्थला असं वाटायचं की थोडा सिरियस सीन आहे, इमोशनल आहे, आपण कसं करूया. मी म्हटलं राग हा फिक्स ठेवू, कारण तो राग ठेवला, त्या रागात बोललेले माणूस पण इमोशनली तुम्हाला अट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे ह्या परिस्थितीकडे बघून जी महाराजांची रिॲक्शन आहे ती या सिनेमात आहे. धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार सर, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमधून. मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की काही महिन्याआधी तुमचा एक व्हिडिओ खरंच खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल होत होता, जो आज सुद्धा तेवढाच गाजतोय. तुम्ही म्हणताय की पुढच्या काही महिन्यांमध्ये मला मराठी चित्रपटाची ताकद दाखवायची आहे, तर हाच आपला चित्रपट असणार आहे की याच्या पुढे सुद्धा काही असणार आहे? नाही, मी आता ठरवलंय की सगळे पिक्चर मी मराठीत करून नंतर हिंदीत करून डब करणार. कारण आपण फक्त तो जो कॉन्फिडन्स आहे ना साऊथच्या लोकांमध्ये, तो आपल्यात का नाही? आपल्याकडे चांगले मेकर आहेत, आपल्याकडे चांगले सब्जेक्ट्स आहेत, कुठेतरी आपण पाठी राहतोय का? म्हणजे जसं मी एक्झाम्पल देतो कन्नड सिनेमाचा. कन्नड सिनेमा हा आपल्यासारखाच होता, त्यांची कर्नाटकमध्ये परिस्थिती मराठीसारखीच होती, कारण तिकडे तमिळची आणि तेलुगूची दादागिरी चालायची. पण तिकडे कुठल्या तरी एका सद्गृहस्थाला असा विचार आला की आपण एक पिक्चर करूया खर्च करून. तेव्हा त्यांनी KGF बनवला, मग कुठेतरी कंटारा बनवला. आणि आज प्रूव्ह झालंय की तुम्ही चांगला द्या, तुम्ही हिंदीच्या तोडीचा पिक्चर द्या, आपण सगळ्यांना पळवू शकतो म्हणजे बाहेर नाही, आपल्याबरोबर चला आमच्यावर पळा. आपल्याला कुठल्याही सिनेमाचं स्वागत आहे, पण मराठी सिनेमा मागे पडता कामा नये. आणला इथे मराठी माणसाने मराठी सिनेमा रे ह्या देशात, आणि आपण का मागे? आपले म्हणजे शांताराम घ्या, भालजी पेंढारकर घ्या, परांजपे घ्या, मोठे मोठे डिरेक्टर झाले, आणि आता आपण का म्हणजे बरं टॅलेंट नाही आहे का? खूप टॅलेंट आहे. बरं व्यवस्थित मार्केट केलं तर पिक्चर चालत नाही का? चालतो की. तर आपण थोडं म्हणजे आज कंटाराने तशी चपराक मारली ना, 10 दिवसात जवळजवळ 450 कोटी रुपये धंदा केले त्यांनी. कुठेतरी हा कन्नडा सिनेमा, पण मी त्या दिवसाची वाट बघतो जेव्हा एक मराठी सिनेमा 450 कोटी करेल, आणि करेल तो. म्हणजे फक्त कोणतरी आणि ह्या माझं नशीब चांगलं आहे की मला खूप चांगले प्रोड्युसर मिळाले, ज्यांनी हा विचार केला नाही की अरे मराठी सिनेमा रिकव्हरी कशी करायची, काय कशी करायची. मी त्यांना जेव्हा सांगितलं की हा पिक्चर असा करायचा आहे, बजेट मोठा आहे, दे डिडंट बॉदर की हा आपण रिकव्हर कसा करूया. त्यांचं पण काय म्हणतात त्याला पॅशन माझ्या इतकंच होतं की आपण एक सिनेमा चांगला करूया, त्याला जी गरज आहे तेवढं बजेट देऊया. आणि मला वाटतं की असे निर्माते आले ना तर फार दिवस नाही, म्हणजे मला दाखवायची ताकद म्हणजे दाखवायची ताकद. प्रथम या 2 बाल कलाकारांचं अभिनंदन, नॅशनल अवॉर्ड मिळाले. त्रिशा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. महेश मांजरेकरांबरोबर काम करताना दोघांना कसं वाटलं? आणि मांजरेकर सरांनाही एक प्रश्न आहे की सर, ह्या 2 कलाकारांसमोर आपल्याला माहीत असलेले महाराज हे तुम्ही कसे त्यांच्या समोर आणले की जेणेकरून त्यांच्याकडून तशी ऍक्टिंग वगैरे बाहेर करता येईल तुमच्यासोबत किंवा तुमच्या पिक्चरसाठी? नाही, मला ना एकतर ही मुलं खूप ग्रेट ॲक्टर आहेत. मी खूप लोकांबरोबर काम केलंय, म्हणजे मोठ्या मोठ्या ॲक्टर्स बरोबर, पण मला ह्यांच्याबरोबर सगळ्यात कमी त्रास झाला. यांना कमाल आहे, हे दोघेही कमाल आहेत, म्हणजे गिफ्टेड आहेत. नॉर्मली काय असतं माहिती आहे ना, लहान मुलं ना खूप आगाऊप्रमाणे ना मोठ्या माणसांसारखी कामं करतात.
मला म्हणजे असं त्या मुलांना असे चिमटे काढायचे वाटतात आपल्याला तरी जोक म्हणून बोलतोय. पण त्यांचा बिचाऱ्यांचा दोष नसतो. तो डिरेक्टर पण त्यांना मोठ्या माणसासारखं काम डायलॉग बोलायला लावतो. तर मला तसं नको होतं. पण तरी छोट्या छोट्या गोष्टी ज्या ही दोघं मुलं काढतात ना, त्या म्हणजे मी कधी कधी अचंबित होतो की अशा ट्रेंड ॲक्टरला करता येत नाही एवढे त्यांनी सुंदर एक्सप्रेशन काढल्या. महाराजांबद्दल मला वाटतं की त्यांना फार समजावं लागलं नाही, कारण त्या लाईन्सच अशा होत्या. म्हणजे सुरुवात या पिक्चरची अशी आहे की ही सिंहगडाचं महत्त्व सांगते की सिंहगड हे कोंढाणा किल्ल्याला सिंहगड नाव का ठरलं. तर त्यांनी इतकं ब्रिलियंट केलं आहे ते तुम्ही बघाल तेव्हा कळेल की ह्यांना काही सांगायला लागत नाही. खूप गिफ्टेड आहेत. उगाच नाही नॅशनल अवॉर्ड मिळाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.